राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या झटपट बातम्या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतीविषयी आपणाला बातम्या बघायला मिळतील। आपण बातमीपत्रात सुरुवात करूया। पहिली बातमी आहे कृषी प्रदर्शनाची। कृषी महाविद्यालयात 6 मार्च पासून आधुनिक शेती प्रदर्शन। महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांची माहिती। पुण्यात हे कृषी प्रदर्शन होणार। आमच्यात बेबनाव नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार यांचे विरोधकांना उत्तर, तर आमच्यात कोल्ड वॉर नाही, वॉरच कोल्ड, मुख्यमंत्री यांची माहिती। शेतीच्या नुकसानीपोटी 733 कोटी रुपयांची मदत। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्यभरात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे 1,17,000 शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं। सरपंच पतींची ग्रामपंचायत प्रशासनातील आता लुडबुड होणार बंद। महिला होणार स्मार्ट आणि आत्मनिर्भर, पतींना रोखणार राज्य सरकारची एक क्रांतिकारी योजना। चहा पानावर विरोधकांचा बहिष्कार। महिला अत्याचाराचा प्रश्न गंभीर झाल्याचा हल्लाबोल। आरटीओची ती एजन्सी कोणाची याचा सुद्धा शोध घेण्याचा विरोधकांचा सरकारवर आणि फडणवीसांवर आरोप। उद्धव ठाकरे सेना भाकरी फिरवणार। जळगावमध्ये उन्मेष पाटलांवर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी। बदल होणार तर कुलभूषण पाटील व हर्षल माळेंवर जिल्ह्यांची जबाबदारी। वेतन अनुदानावरच सरकारचा अधिक खर्च। शेतीसाठीच्या तरतुदींपैकी केवळ 62% निधीचा वापर, त्यामुळे इतर निधी कुठे गेला असा प्रश्न कृषीसाठी हात आखडताच। शेतीच्या अनेक प्रश्नांना उत्तराची प्रतीक्षा। निविष्ठा घोटाळा, शेतीमाल खरेदीवरून आता अर्थसंकल्पात पडसाद उमटणार, तर सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे अजून कर्जमाफी केलीच नाही। टिश्यू कल्चर केळी रोपांचे दर वाढणार। महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीचा परिणाम। उत्पादक कंपन्यांकडून रोपाचे दर वाढण्याचे संकेत। कृषीच्या पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला करावाच लागेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचे आश्वासन। केंद्रीय अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मांडले मत। एकर कमी FRP कडे कारखान्यांचा कानाडोळा। केवळ 65 कारखान्यांनी अदा केली FRP। अनेक कारखाने यांनी अदा केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं होतंय मोठं नुकसान। गाजराच्या दरांनी यंदा गाठला 2,000 रुपये क्विंटलचा पल्ला। गाजराची मागणी वाढत असताना काही भागात हंगाम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे दरात सद्यस्थितीत तेजी अनुभवली जात आहे। भारतीय पोल्ट्री ब्रीडला आफ्रिकेतून मोठी मागणी। एव्ही ब्रॉयलर सोरा होल्डिंग्ज यांच्या सामंजस्य करार। अनेक भारतीय पोल्ट्री उद्योजकांना आफ्रिकेतून मागणी आल्यामुळे मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। पिवळ्या वाटाण्यावर 50% आयात शुल्क आकारणार। आयातीवर 200 रुपये किलो किमान आयात मूल्य लागू। पिवळा वाटाण्याचा शुल्कमुक्त कालावधी 28 फेब्रुवारीला संपला। उत्पादनापैकी 25%च तुरीची खरेदी होणार। 10 जिल्ह्यात प्राथमिक उत्पादकता चांगली। खरेदीला प्रारंभच होत नसल्याने खासगी बाजारात आवक वाढली। खासगी बाजारात आवकेत मोठी वाढ। माझ्या निर्णयाचे विश्लेषण तुम्ही कसे करता? एकर कमी FRP वरून एकनाथ शिंदे यांचा सवाल। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेचा निकाल राखून ठेवलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपला हा चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.